हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी गेली होती डीमार्टला आणि तिकडे मला हा मिल्की मिस्टचा डब्बा दिसला आणि मला लगेच नयनाची आठवण आली, जी की माझी आहे ऑफिसमधली फ्रेंड. सो तिने मला सांगितलं होतं, अश्विनी मॅडम, डीमार्टला ना बाय वन गेट वनची ऑफर असते आणि मिल्की मिस्टचं हे दही खूप छान असतं. सो मला तिथे लक्षात आलं आणि मी हा डब्बा घेतला आहे. हा 1 kgचा डब्बा मला फक्त आणि फक्त 69 रुपीजला मिळालेला आहे. आय गेस मला एक्झॅक्टली नाही माहिती, बट 69 to 79 ह्या रेंजमध्ये मला हा मिळालेला आहे. त्याच्यावरती प्राईस बघितली तुम्ही तर 120 आहे, पण आणि ड्यू डेट देखील तिथे तुम्हाला दिसलीच असेल. तर फ्रेश आहे. ऑफकोर्स डीमार्टचं जे काही आपण घेतो ते फ्रेशच असतं. आणि तर अशा पद्धतीने मला हा 1 किलोचा दहीचा डबा फक्त आणि फक्त 69 to 79च्या रेंजमध्ये मिळाला. आणि तुम्ही बघू शकता दह्याचं थिकनेस किती छान आहे आणि तितकंच हे दही फ्रेश आणि टेस्टी आहे. तर मला असं वाटीमध्ये दही घेऊन त्याच्यावरती साखर टाकून खायला खूप जास्त आवडतं. सो मी इथे आता मस्त दही खाणार आहे वाटी भरून. आणि त्याचबरोबर भावार्थ अजिबात फ्रूट्स खायला मागत नाही, खूप जबरदस्तीने त्याला द्यावं लागतं. तर इथे रेड कलरचा ड्रॅगन फ्रूट मी इथे कट करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली 1 चम्मच आणि दूध टाकलं आणि अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूटचा मिल्कशेक त्याला बनवून दिला. सो त्याने तेव्हा तो आवडीने पिला. सेम त्याला ॲपल खायला आवडत नाही किंवा केळी वगैरे, त्याला असं मिल्कशेक बनवून दिला की तो मस्त पितो. इवन वॉटरमेलन आणि बाकी जे काय मिल्कशेक आपण बनवतो ते. सो इथे तुम्ही बघू शकता फायनली तो पितोय. दिस इज फर्स्ट टाईम, त्यामुळे थोडंसं तो रिॲक्ट कमी करत होता, बट मी त्याला पूर्ण प्यायला दिला. त्यानंतर मी इथे बनवते आहे दोडक्यांची भाजी. तर इथे मला दोडके खूप फ्रेश मिळाले होते. त्याची मी जे आपलं साल काढायचं असतं त्याच्याने साल काढून घेतलेली आणि त्याला त्याला म्हणजे पूर्ण नाही, आपण भरलं वांगं कसं करतो त्या पद्धतीने त्याला व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता, टोमॅटो आणि वाटण्यासाठी मी इथे बरंच काही घेतलेलं आहे. चॉप करून 2 कांदे घेतलेले आहेत. सो मी आता इथे घेते वाटण करायला. आणि खरंच सांगते, भाजी खूप टेस्टी झालेली. तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवून बघा. सुकं खोबरं किसलेलं टाकलं आहे, भाजलेले शेंगदाणे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे मी व्यवस्थित असं सरभरीत वाटून घेतलं आहे. जरा पण पाणी टाकायचं नाही, असं थोडंसं सरभरीत असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये घेतलं आहे तेल. साधारणपणे मी इथे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे, कारण भाजीला तरी आली कीच ही भाजी खायला मजा येते असं मला तरी वाटतं. ज्या वाटणाच्या भाज्या असतात ना त्याला मस्त तरी आली पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये मी चॉप केलेला कांदा टाकला आणि कांदा व्यवस्थित आपल्याला गोल्डन रंगावरती येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकला आहे कढीपत्ता. अगोदरच कढीपत्ता टाकला असताना तर ही स्टीलची कढई आहे, लगेच तो करपून गेला असता. सो मी नंतर टाकला आणि जे आपण वाटण केलं होतं सरभरीत ते यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि मस्त स्लो फ्लेमवरती 5 मिनटं हा जो मसाला आता आपण बनवलेला आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा तो हे झाला, त्याला तेल सुटलं पाहिजे असं आपण व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये हिंग, हळद आणि जे आपले घरगुती मसाले आहेत ते टाकायचे आहेत. मी इथे 2 ते 2.5 चमचे मसाला टाकला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे इथे मसाला टाकू शकता. त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे टोमॅटो, जे की मी बारीक कट करून घेतलं होतं. आणि अशा पद्धतीने यामध्ये त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं, सो त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी जे दोडके कट केले होते ते टाकलेले आहेत. आणि दोडके मी मुद्दाम अशा पद्धतीने कट केलेले आहेत जेणेकरून मसाला व्यवस्थित दोडक्यामध्ये मिक्स होईल. आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे. तर यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ. जेवढं तुम्ही वाटणाच्या भाजीचा जो मसाला असतो तो व्यवस्थित परतवून घ्याल ना तेवढी भाजी टेस्टी होते. तुम्ही ते बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे गरम पाणी. साधारणपणे इथे 1.5 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे.
आणि वाटणाच्या भाज्यांमध्ये स्पेशली तुम्ही गरम पाणी टाका, त्याच्यामुळे भाजीला तरी खूप छान येते. तर आता ही भाजी स्लो फ्लेमवरती एक 15 मिनटं मी शिजू देणार आहे. 15 मिनटं झालेले आहेत आणि भाजी छान अशी मस्त शिजलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे. तर अशी गावरान पद्धतीची दोडक्याची भाजी तुम्ही देखील नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होते. आणि तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन अजून काहीतरी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो भाजी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.